भारताचं नंदनवन असलेल्या काश्मीर खोऱ्यात यंदाही म्हणजेच सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि यासाठी विशेष पुढाकार घेतलाय तो पुण्यातील उद्योजक पुनीत बालन यांनी। विशेष म्हणजे यावर्षी आता 3 ठिकाणी हा उत्सव साजरा होणार आहे आणि त्यासाठी मंडळांना आज पुण्यातल्या मानाच्या गणपतींच्या मूर्ती सुपूर्द करण्यात आल्या। पुणे शहरातील 7 गणेश मंडळांमध्ये पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा हे मानाचे 5 गणपती, तसंच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि अखिल मंडई मंडळ या 7 मंडळांचा समावेश आहे। गणेशोत्सव आता 7 समुद्रापार पोहोचलाय। जगभरात अनेक ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, मात्र भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीर खोऱ्यात मागील 34 वर्ष गणेशोत्सव साजरा केला जात नव्हता आणि हीच बाब लक्षात घेऊन काश्मीरमध्ये पुन्हा एकदा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेतला। 2 वर्ष अगोदर म्हणजे 2022 गणेश उत्सव सुरू व्हायच्या अगोदर जेव्हा संयुक्त मंडळांची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण ही संकल्पना घेतली होती की पुढच्या वर्षी म्हणजे 2023 गणेश उत्सव, सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात जी 40 वर्ष जे बंद झाला होता दहशतवादी नंतर, ती सुरुवात आपण लाल चौकच्या गणपती यार मंदिरात कसबा गणपतीचं मूर्ती प्रदान करून 1.5 दिवसाचा गणेश उत्सव हे सुरुवात करू अशी संकल्पना आपण 2 वर्ष अगोदर केली होती आणि नक्कीच त्याच्यासाठी प्रतिसाद हे सगळे काश्मीरी जे बांधव आहे, माझे मित्र आहेत, त्यांनी त्यातला प्रतिसाद दिला आणि मागच्या वर्षी कुठलाही गालबोट न लागता, कुठलाही अडचण न येता चांगल्या पद्धतीने 1.5 दिवसाचा गणेश उत्सव इकडे साजरा झाला। त्याच्यानंतर ह्या वर्षी परत त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर, कारण पुण्याचा गणेश उत्सव हा फक्त आपल्या देशात नाही पण परदेशात पण होतो, तर आपलं काश्मीरमध्ये का नाही व्हावं हे महत्वाचा मुद्दा बघून यंदाचा गणेश उत्सव जे आहे फक्त श्रीनगरला केंद्र न ठेवता हा गणेश उत्सव कुपवाडा असेल, नॉर्थ काश्मीरमध्ये, साऊथ काश्मीरमध्ये अनंतनाग असेल, इकडे पण साजरा होणार आहे आणि श्रीनगरमध्ये पण गणपती यार मंदिरमध्ये 1.5 दिवसाचा गणेश उत्सव होईल, पण अनंतनाग आणि कुपवाडामध्ये 5 दिवसाचा गणेश उत्सव यंदाच्या वर्षी हे सगळे साजरा करणार आहे। नाही, आता पुढच्या वर्षीसाठी ढोल ताशा पथके या वर्षी नाही, या वर्षी पहिल्यांदाच ते साऊथ काश्मीर आणि नॉर्थ काश्मीर मध्ये गणेश उत्सव साजरा करतायत, 5 दिवसाचा गणेश उत्सव करणार आहे। आता इलेक्शनची पण टाइम आहे, तिकडे भरपूर गोष्टी हॉट चालू असतात, पण पुढच्या वर्षी नक्कीच पुण्यातून जे सर्वात उत्कृष्ट ढोल ताशा पथक असेल त्यांच्या विसर्जन मिरवणुकीला आपण दोन्ही ठिकाणी, माहिती नाही यावर्षी 3 ठिकाणी झाली, पुढच्या वर्षी हेच म्हणतील की 5 ठिकाणी गणेश उत्सव करा, तर 5 ठिकाणी मागणी केली तर 5 ठिकाणी ढोल ताशा पाहतो। पण नक्कीच पुढच्या वर्षी हा पुण्याचं जे पारंपरिक वादन आहे ढोल ताशाचं, ते त्याचं वादन काश्मीरमध्ये होणार आणि यंदाचं विसर्जन मिरवणूक आम्ही फक्त भाऊरंगारी कशाला, सगळे बाणाचे गणपती असतील, इतर गणपती मंडळ जे लक्ष्मी रोड असेल, केलकर रोड असेल, तिलक रोड असेल, अनेक रस्त्यांवर जे मिरवणूक काढतात, आम्ही प्रयत्न करू की 24 तासाच्या आत करण्याचा, पण जेवढ्यात कमीत कमी तासात विसर्जन मिरवणूक होऊ शकते त्याची प्रयत्न आम्ही सगळे करणार। मागील वर्षी देखील काश्मीरमधील लाल चौकात गणपती यार मंदिरात 1.5 दिवसांचा गणपती उत्सव जल्लोषात साजरा झाला होता आणि आता या वर्षीही कुपवाडा, अनंतनाग या आणखी 2 ठिकाणी 5 दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे। पहिल्या वर्षी मानाचा गणपती कसबा गणपतीची मूर्ती बसवण्यात आली होती आणि यावर्षी अनुक्रमे मानाचा 2रा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा 3रा गणपती म्हणजे गुरुजी तालीम, मानाचा 4था गणपती म्हणजे तुळशीबाग यांच्या मूर्तीही त्यासाठी आता सुपूर्द करण्यात आल्यात। दरम्यान काश्मीरमध्ये ज्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना या मूर्ती सुपूर्द केल्यात त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत ते देखील ऐका। धन्यवाद पुनीत सर को, सबका पुण्यवासी के। हमने लास्ट ईयर स्टार्ट किया था। हमारा कश्मीर एक मंदिर है जिसका नाम गणपति यार है, वो लाल चौक से 200 मीटर की दूरी पे है। तो लास्ट ईयर हमने पहली बार विसर्जन किया था आफ्टर 90s के बाद, मेरे को लगता है कि पहली बार विसर्जन किया था, तो तब हम उस प्लानिंग में नहीं थे क्योंकि पहली बार था। तो आज हमने बहुत अच्छी प्लानिंग से किया कि हमारा 7 तारीख को ये विसर्जन होगा। हमारा विनायक चतुर्थी के दिन हमारा हवन होता है मंदिर में, जो 24 घंटे का होता है। आफ्टर आहुति हवन कंप्लीट के बाद ये मूर्ति वहां पे विसर्जन होती है। जो भी वहां पे कश्मीरी पंडित लोग हैं
वो सारे इगरली वेटिंग कर रहे हैं कि हम कब मूर्ति वहां पे लोग कब विसर्जन करें। और पिछले साल इस साल में ये फर्क है, पिछले साल हमने खाली श्रीनगर में किया था, आज हम साउथ कश्मीर और नॉर्थ कश्मीर में भी साथ साथ कर रहे हैं। तो इसलिए बहुत खुशी है और पुनीत सर का बहुत धन्यवाद करते हैं कि जिन्हें हमें ये मौका दिया ये करने के लिए। तर काश्मीर खोऱ्यात साजऱ्या होणाऱ्या या गणेशोत्सवाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com।